नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी असं वाटतं की टेलिव्हिजनचा कॅमेरा आणि माईक समोर आला की अनेकांना वेडाचार सुचतो. म्हणजे शहाण्यासारखं बोलायचंच नाही असं ठरवून अनेक जण बोलतात असं वाटतं. कारण ज्या प्रकारची वक्तव्य रोजच्या रोज वेगवेगळ्या डिजिटल मीडिया, टीव्ही चॅनेल यांच्यावर येत असतात, ती बघितल्यानंतर खात्री पडते की यांना वेड लागलेला आहे आणि तशी ती वेडी माणसं नाहीयेत. पण समोर कॅमेरा दिसला की बावचळतं असं म्हणतात ना. ते काय ते दक्षिण अमेरिकेमध्ये ते बुल फाईट वगैरे काय असते, त्याच्यामधला तो रेडा वगैरे काय बैल असतो, तो तांबडा फडका बघितला की त्याचं डोकं फिरतं आणि तो अशी शिंग घुसवायला पुढे घुसत असतो, धावत असतो. तशी एकूण आपल्याकडच्या राजकीय वक्ते, प्रवक्ते, नेते यांची अवस्था झालेली आहे की काय. कारण किती निरर्थक आणि किती ताळतंत्र सोडून बोलायचं याला मर्यादा उरलेल्या नाही. आणि ज्या वेळेला अशाच गोष्टींना प्रसिद्धी मिळते, मी मध्ये व्हिडिओ केला होता किंवा एका व्हिडिओत सांगितलं होतं की पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा माजी मुख्यमंत्री आणि अत्यंत बुद्धिमान माणूस, उच्च शिक्षित, त्याला पण प्रसिद्धी पाहिजे असेल तर वेड्यासारखं काहीतरी बोलायचा मोह हल्ली आवरत नाही. तुम्हाला आठवत असेल ते 19 नोव्हेंबर का 19 डिसेंबरला देशाचा पंतप्रधान बदलणार आणि मराठी पंतप्रधान होणार, इथपासून तर वेगवेगळ्या वेडसर वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पण सरसकट तीच परिस्थिती दिसते. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की मी बोलतोय तो दिवस 23 जानेवारी 2026 आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीची आजपासून सुरुवात होते. अशा वेळेला शिवबंधन मानलेले जे निष्ठावान आहेत शिवसैनिक, म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये निष्ठावान शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक असण्यासाठी कुठलंही शिवबंधन वगैरे बांधायची गरज नव्हती. पण उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये कधीही तोडून टाकता येईल असं शिवबंधन मानलं तरच तुम्ही निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिक होता. असा एक नवा प्रपाट काय तो पद्धत सुरू झाली, परंपरा सुरू झाली आणि भास्कर जाधव हे त्यापैकी एक आहेत. मला वाटतं 2004 किंवा 2009 असं कधीतरी का 97 असेल, मला आठवत नाही, त्यावेळेला हेच भास्कर जाधव यांना आमदार असतानाही गुहागर काय चिपळूण कुठलं तरी तिकीट मिळणार नव्हतं, तर ते कलानगरच्या गेटवर येऊन मातोश्रीपर्यंत जाण्याचा प्रयास करत होते. पण आमदार असूनही त्यांना मातोश्री पर्यंत पोहोचता आलं नाही. तेव्हा चिडून ते तिथून निघाले. ते थेट काँग्रेस पक्षात वगैरे काय राष्ट्रवादीमध्ये गेले होते आणि तिथे जाऊन आमदार झाले, मंत्री झाले, प्रदेश अध्यक्ष झाले. आणि अचानक 2019 मध्ये त्यांना असं मनात आलं की आपण शिवबंधन मानलं पाहिजे, म्हणून आमदारकीचा राजीनामा देऊन रत्नागिरीहून थेट विमानाने संभाजीनगरला गेले. तिथे तत्कालीन विधिमंडळाचे काय विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ राठोड, मला वाटते, काय नाव चुकत असेल मी कदाचित, त्यांना भेटले. त्यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला, तो राजीनामा मंजूर करून घेतला आणि संभाजीनगरहून थेट विमानाने मुंबईला आले आणि मातोश्रीला जाऊन धडकले आणि त्यांनी शिवबंधन हातात बांधलं. आणि तेव्हापासून ते परत एकदा ते अत्यंत निष्ठावान असे शिवसैनिक होऊन गेलेले. आणि असा शिवसैनिक जेव्हा बाळासाहेबांचे गोडवे गातो, बाळासाहेबांच्या आठवणी आळवतो, तेव्हा निष्ठा कशाला म्हणायचा असा प्रश्न पडतो. आणि मग असे जे 12 गावचं पाणी किंवा बारामतीचं पाणी प्यालेले शिवसैनिक असतात, ते अधिकाधिक आपली निष्ठा पाजळण्याचा प्रयत्न करतात. आणि तसाच एक प्रयास भास्कर जाधव यांनी केलेला आहे. बिचाऱ्यांना पक्षप्रमुखांनी सध्या खुंटीला टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना जे काही 20 शिवसेनेचे आमदार आहेत
त्या आमदारांच्या गटाचा विधानसभेतला गटनेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेमलेला आहे आणि विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विनवण्या चालू आहेत की शिवसेनेलाच विधानसभेतलं विरोधी नेतेपद मिळावं, पण ते अजूनही निर्णय होत नाही. त्यामुळे त्रिशंकू अवस्थेमध्ये खुंटीला टांगल्यासारखे भास्कर जाधव हे लोंबकळत पडलेले आहेत आणि अधूनमधून आपल्याला पक्षामध्ये महत्वाची जागा मिळत नाही, महत्वाचं पद मिळत नाही, महत्व मिळत नाही, दुर्लक्ष होतं, असं रडगाणं गात असतात. आणि मध्येच त्यांना अटॅक येतो की आपण सर्वात निष्ठावान असे शिवसैनिक आहोत हे दाखवलं गेलं पाहिजे, नाही तर अजूनही खुंटीतून तुटून जमीनदोस्त होऊ अशी त्यांना भीती वाटत असावी. आणि म्हणून मुक्ता फळं उधळण्याचा एक सपाटा त्यांनी लावलेला असतो. त्यातूनच त्यांचे ताजं वक्तव्य समोर आलेलं आहे. ज्या पक्षामध्ये निष्ठावान म्हणून भास्कर जाधव मिरवतात, त्यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खरोखरच शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे हे खरोखरच वारस आहेत का, यावर प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा बारकाईने विचार केला, अभ्यास केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव यांच्या मनात सध्या तरी अशी शंका दिसते की खरोखरच उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे कौटुंबिक आणि राजकीय वारस आहेत का. असते तर त्यांनी गद्दार, मिंदे असे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यामध्ये बाळासाहेबांचा वारस, बाळासाहेबांच्या विचारांचा वारस शोधण्याचा प्रयत्न भास्कर जाधव यांनी अजिबात केला नसता, पण तो केलेला आहे. काल परवा त्यांनी एक विधान केलं की मुंबईचा महापौर हा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी काळामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा वारस असला पाहिजे आणि म्हणून शिवसेनेचा किंवा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचा महापौर व्हावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जर बाळासाहेबांचे खरोखरे वारस असतील एकनाथ शिंदे तर ते या दृष्टीने पुढलं पाऊल टाकतील. प्रश्न असा आहे की बाळासाहेबांचा कौटुंबिक पारिवारिक वारस उद्धव ठाकरे हे रोजच्या रोज एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारीचा आरोप करतात. बाळासाहेबांच्या वारसाला त्यांनी शिवसेनेपासून आणि मुख्यमंत्री पदापासून वंचित केलं, म्हणून जितक्या शिव्याशाप देता येतील एकनाथ शिंदेना ते शिव्याशाप उद्धव ठाकरे देत असताना त्यांच्याच पक्षाचा ज्येष्ठ शिवबंधन मानलेला निष्ठावान शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बाळासाहेबांचा खराखुरा वारस शोधायला बघतो, तेव्हा स्पष्ट गोष्ट होते की भास्कर जाधव यांच्या मनात सुद्धा उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचाराचे खरेखुरे वारस नाहीत अशी शंका तरी निर्माण झालेली आहे. किंवा भास्कर जाधव हे त्या निष्कर्षाप्रत आलेले आहेत असं आपल्याला वाटायला लागतं, मला तरी वाटलेलं आहे. आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला. इतका जर तुम्ही तावातावाने सातत्याने बोलत असता, उभाठा शिवसेना हीच खरी शिवसेना आहे म्हणून सांगत असाल, तर मग ज्यांच्याकडे आज अधिकृत शिवसेना आहे, विधिमंडळाच्या अध्यक्षांनी किंवा निवडणूक आयोगाने ज्यांना शिवसेना हे नाव दिलेलं आहे, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिलेलं आहे, ते अजिबात मान्य नसलेला गट म्हणजे उभाठा शिवसेना आणि त्याच्या विधानसभेत गटनेता असलेला माणूस जेव्हा बाळासाहेबांचा खराखुरा वारस म्हणून एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो, तेव्हा साधी सरळ गोष्ट होते की बाळासाहेबांचा वारस उद्धव ठाकरे नाहीत असं त्याच्या मनात असल्याची आपल्याला ग्वाही देता येते. आता हे बोलल्यानंतर आपण फार मोठं राजकीय वक्तव्य केलं किंवा पांडित्य सांगितलं, यामुळे भास्कर जाधव खुश झाले असतील आणि त्यांच्या समोरची खुळचट कॅमेरावाली पोरं, माईक घेऊन फिरणारी पोरं ही सुद्धा वा वा आपल्याला चांगला बाईट मिळाला म्हणून समाधानी झाली असतील.
पण असलं वक्तव्य करून भास्कर जाधव यांनी आपल्याच पक्षप्रमुखांची कौटुंबिक आणि राजकीय बेइज्जती करून टाकली आहे हे कोणाच्याच लक्षात आलेलं नाही. वास्तविक हा चर्चेचा विषय आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे यांनी आपल्या ट्विटमध्ये बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त बोलताना हिंदू हृदय सम्राट हा शब्द वापरला की न वापरला याच्यावर किस पाडत बसलेले जे कोणी पत्रकार मराठी आहेत त्यांना भास्कर जाधव यांच्या या परस्पर विरोधी विधानाचा किंवा वक्तव्याचा समाचार घ्यावासा वाटला नाही, एवढी आपलीकडची मराठी पत्रकारिता प्रगल्भ झालेली आहे. ज्या एकनाथ शिंदेला डोळ्याला डोळा भिडवून किंवा त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसायला सुद्धा उद्धव ठाकरे तयार नसतात, त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा खराखुरा वारस भास्कर जाधव शोधत असतील आणि त्यासाठी पोच पावती मागत असतील तर मग भास्कर जाधव हे स्वपक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपमानित करतायत. एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही म्हणजे तुम्ही पत्रकार होता ही एक आणखीन व्याख्या करायला पाहिजे. तुम्हाला आठवतं अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी नेता म्हणून आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवृत्त झाले. त्यावेळेला त्यांचा एक सामूहिक फोटो काढण्याचा प्रकार झालेला होता. त्यामध्ये बाजूबाजूच्या खुर्चीत एकनाथ शिंदेच बसत असतील तर या बाजूला आपण बसणार नाही असे आडेवेडे घ्यायला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली. कारण दानवे आणि उद्धव ठाकरे दोघेही विधान परिषदेचे सदस्य आणि त्यांच्याच पक्षाचे अंबादास दानवे निवृत्त होत होते. पण तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे बसलेले असताना आपण शिंदेच्या बाजूला बसणार नाही यासाठी जे काही घोटणीसारखं उद्धव ठाकरे करायला लागले तेव्हा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या मधल्या खुर्चीमध्ये दोघांच्या मधल्या खुर्चीमध्ये नीलम गोऱ्हे बसल्या होत्या. म्हणजे ज्यांना आपल्यापासून निदान 2 ते 3 फूट दूर ठेवण्याची कसोशीचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतात आणि ते पक्षप्रमुख आहेत. त्यांचे विधानसभेतले गटनेते मात्र एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बाळासाहेबांचा खराखुरा वारस भिंग घेऊन शोधायला जातात. आहे की नाही बातमी? पण तेवढीच बातमी कळत नसली तर तुम्ही पत्रकार होत असता. एकनाथ शिंदे यांना आपण महापौर पदासाठी गळ घालतोय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आपली पाठ थोपटतील अशी कदाचित भास्कर जाधव यांची अपेक्षा असावी. वा 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 वा, काय भास्करने काम केले. एकनाथ शिंदेला असा पेचात आणि आकड्यात पकडलाय असं उद्धव ठाकरेंना वाटावं एवढ्यासाठीच भास्कर जाधव हे असलं वक्तव्य करून बसलेले आहेत. मनसे आणि तुमची उबाठा शिवसेना या दोघांची मिळून आमदार संख्या ही 71 आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे 29 टाकले तरी आकडा 100 पर्यंत जातो. त्याच्या पलीकडे काँग्रेस आणि इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि त्यासाठी एकनाथ शिंदेनी त्यांना मुख्यमंत्री पद बहाल करणाऱ्या भाजपशी गद्दारी केली पाहिजे. काय अपेक्षा आहेत आणि हे सगळं कशासाठी करायचं तर बाळासाहेबांचे आपण खरेखुरे वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी. आणि ते सिद्ध केल्याचं प्रमाणपत्र किंवा निकालपत्र कोण देणार? भास्कर जाधव. भास्कर जाधव ही या देशाचे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट वगैरे किंवा निवडणूक आयोग असं काही न्यायपीठ आहे का? नसेल तर असली तोंडाची वाफ दवडण्याची भास्कर जाधव यांना गरज काय? पण भास्कर जाधव हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना आपण शहाणे आहोत हे सिद्ध करण्यासाठी वारंवार मूर्खपणा करावा लागत असतो. तुम्हाला आठवत असेल तर भास्कर जाधव यांनीच तालिका सभापती असताना भाजपच्या 12 आमदारांना विधानसभेतून 1 वर्षासाठी निलंबित केलेलं होतं आणि त्यानंतर भाजपचे तत्कालीन आत्ता मंत्री आहेत तेव्हा मंत्री नव्हते, फक्त आमदार होते, आशिष शेलार. या आशिष शेलारांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभेला नोटीस पाठवून सांगितलं होतं
की हा विषय विधानसभा किंवा काय म्हणतात विधिमंडळातला असल्यामुळे त्यात आम्हाला हस्तक्षेप करायला लावू नका, तुम्ही वेळच्या वेळी हे जे निलंबन आहे ते मागे घ्या, अन्यथा सुप्रीम कोर्टाला आदेश देऊन ते निलंबन मागे घ्यावं लागेल. आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने ते निलंबन मागे घेतलं तेव्हा आपण शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी भास्कर जाधवांनी असलेच आपलं अज्ञान पाजळलेलं होतं. सुप्रीम कोर्ट देशातलं किती मोठं असलं तरी विधिमंडळामध्ये सुप्रीम कोर्टाचा अधिकार चालत नाही. त्यामुळे ते निलंबित 12 आमदार सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून विधिमंडळाच्या आवारात सुद्धा येऊ शकत नाही असली अक्कल पाजळली होती. पण पुढल्याच अधिवेशनामध्ये ते 12 आमदार विधानसभेत येऊन बसले होते आणि भास्कर जाधव हात चोळीत बसले होते. कारण आपण घटनातज्ञ आहोत, कदाचित ते उल्हास बापट यांचे प्राध्यापक असू शकतील. कारण असीम सरोदे जे नेहमी चुकीचं कायद्याचं पांडित्य सांगतात त्यांचे गुरुजी किंवा शिक्षक उल्हास बापट आहेत आणि उल्हास बापटांपेक्षाही कदाचित भास्कर जाधव यांचं घटनाज्ञान अधिक असावं. आणि म्हणून मला असं वाटतं की भास्कर जाधव हे खरंच पंडित असावेत. पण असो, आज त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की बाळासाहेबांचा खराखुरा वारस एकनाथ शिंदे असतील तर त्यांनी महापौर पदासाठी उबाठा शिवसेनेला किंवा त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, हरकत नाही. पण मग या अटीवर भास्कर जाधव एकनाथ शिंदेना खराखुरा बाळासाहेबांचा वारस ठरवणार असतील तर त्यामुळे उद्धव ठाकरे खरोखरच बाळासाहेबांचे कौटुंबिक आणि राजकीय वारस आहेत का याच्यावर प्रश्नचिन्ह लागतं. त्याचं काय करायचं? एकनाथ शिंदेना पेचात पकडण्यासाठी आपण आपल्याच पक्षप्रमुखाच्या दाव्यांना आणि तोंडाला काळीमा फासतोय याचं सुद्धा भान भास्कर जाधवना उरलेलं नाही. एवढाच हा त्यांचा खऱ्याखुरा वारसाचा शोध सांगतो. मित्रांनो, आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.